नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण स्वामींचे परमभक्त असणारे चोळप्पा महाराज यांची छोटीशी कथा पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल की चोळप्पा महाराज कोण होते. तर चोळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे परम भक्त होते. ज्यावेळी स्वामी समर्थ पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले त्यावेळी सर्वप्रथम त्यांनी आपल्या जेवणाचा पहिला घास हा चोळप्पा महाराजांच्या घरी घेतला होता. आणि जेव्हा पहिल्यांदा चोळप्पा स्वामींना भेटले तेव्हा स्वामींनी चोळप्पा महाराजांना कडकडून मिठी मारली आणि म्हणाले, तू माझा 7 जन्माचा सोबती आहेस. खरंच किती पुण्यवान असतील चोळप्पा महाराज की जे स्वामींच्या प्रत्येक अवतार कार्यात त्यांच्या सोबत जन्म घेतील. स्वामी समर्थ महाराजांनी बराच काळ चोळप्पा यांच्या वाड्यामध्ये वास्तव्य केलं होतं. आजही तुम्ही कधी अक्कलकोटमध्ये गेलात तर तुम्हाला चोळप्पा महाराजांचा वाडा बघायला मिळेल, जो वाडा स्वामींच्या पादस्पर्शाने पावन झालेला आहे. चोळप्पा महाराज हे स्वामींचे प्रिय भक्त होते आणि चोळप्पा महाराज सुद्धा स्वामी समर्थांची मनापासून सेवा करत असे. चोळप्पा महाराजांबरोबरच त्यांचा मुलगा कृष्णप्पा हा सुद्धा स्वामी समर्थांचा खूप लाडका होता. स्वामी कृष्णप्पाचे खूप लाड करायचे, त्याच्याबरोबर गोट्या सुद्धा खेळायचे. त्याचबरोबर चोळप्पा यांची पत्नीही मनापासून स्वामी सेवा करत असे. चोळप्पा महाराज हे स्वामींबरोबर अगदी सावलीसारखे असायचे. स्वामी जिथे जिथे जात होते तिथे तिथे चोळप्पा महाराज सुद्धा जायचे. एकेवेळी झालं असं की श्री स्वामी समर्थ महाराज आणि चोळप्पा हे बाहेरगावी जाण्याचे ठरवतात. बाहेरगावी जाताना मध्येच मणूर गाव लागणार होते. चोळप्पा महाराज स्वामींना म्हणतात, आपण याच वाटेने जाऊ. परंतु स्वामी त्यांना म्हणतात, या वाटेने खूप काटेकुटे आहेत, तू गाई गुरे घेऊन ये, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. परंतु चोळप्पा मणूर गावी जाण्याचा हट्टच धरतात. त्यावेळी स्वामींच्या सूचनेचा इशारा चोळप्पा यांना कळला नाही. बऱ्याच वेळा असे व्हायचे की स्वामींचे कोड्यात बोलणे आणि संकटांची पूर्वसूचना देणे हे कुठल्याच स्वामी भक्ताला न उमगता फक्त चोळप्पा यांना समजायचे. परंतु यावेळी चोळप्पांना स्वामींचे बोलणे कळले नाही. खरं तर स्वामींना आधीच कळले होते की मणूरला महामारी आहे, पटकी या रोगाची साथ चालू आहे. चोळप्पालाही त्याची लागण होऊ नये यासाठी त्यांचं मन वळवण्याचा स्वामींनी खूप प्रयत्न केला, परंतु चोळप्पाने ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी मणूरच्या वाटेने जायचे हे चोळप्पा महाराजांचे पक्के होते. मणूरला गेल्याने चोळप्पा महाराजांनाही त्या रोगाची लागण झाली. त्यांच्या अंगामध्ये खूप ताप भरला होता. चोळप्पा महाराजांबरोबरच स्वामींनाही खूप ताप आला होता. देव जे नाही सांगायचे ते संकेत खुणांनी सांगतो, दाखवतो. भक्ताला ते कळाले तर ठीकच, अन्यथा तो साक्षी भावाने बघतो, यात ढवळाढवळ करत नाही. श्री स्वामींनी चोळप्पा यांना सांगितले होते की त्या वाटेने काटे फार आहेत, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. परंतु मोह ममता मायेने माखलेल्या चोळप्पांना त्या क्षणी स्वामींची सांकेतिक भाषा समजली नाही. स्वामींचे बोलणे न ऐकल्यामुळे चोळप्पा महाराजांना या भयंकर रोगाची लागण झाली. या तापामुळे चोळप्पाची होणारी तडफड स्वामींना बघवेना. स्वामींनी चोळप्पाचा तापही आपल्या अंगावर घेतला, त्यामुळे स्वामींचाही ताप वाढला. स्वामींची अवस्था बघून तेथील देशपांडे यांनी स्वामींना अक्कलकोटला आणले. त्यानंतर म्हणतात ना की मनुष्य जन्माचे भोग हे भोगावेच लागतात, त्याप्रमाणे चोळप्पाचे झाले होते. स्वामींनी चोळप्पा यांचा ताप आपल्या अंगावर घेतला, परंतु तरीही चोळप्पा महाराजांचा ताप काही कमी होईना. चोळप्पा महाराजांचा ताप एवढा वाढला की दुसऱ्या दिवशी अश्विन शुद्ध नवमीस इसवी सन 1799ला चोळप्पा महाराजांचे निधन झाले. चोळप्पा स्वामींच्या दर्शनास अखेरच्या क्षणी मुकले. परंतु बाळप्पाने श्री स्वामींचे चरणतीर्थ अखेरच्या क्षणी चोळप्पा यांच्या मुखात घातले होते. स्वामी सुद्धा त्या दिवशी आजारीच होते. चोळप्पा महाराज ज्या दिवशी परलोकात गेले त्या दिवशी स्वामींची वृत्ती अतिशय उदासीन झाली होती. स्वामींची उदास वृत्ती पाहून राणी साहेबांनी अतिशय नम्रपणे स्वामींना विचारले, महाराज आज आपण एवढे उदास का दिसत आहात? तेव्हा स्वामी अतिशय हळुवार सुरात बोलले, काय करू, चोळप्पाची संगत सुटली, तो वियोग सहन होत नाही ग. चोळप्पा वाचून कुठे जाऊ, लीला कोणास दाखवू. आज आमचा 7 जन्मांचा सोबती गेला ग, आता आम्ही सुद्धा लवकरच जाऊ. हे बोलताना स्वामींच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यांचे पूर्ण जीवन उदास वाटत होते.
इतके परब्रह्म ब्रह्मांड नायक स्वामी यांनीच ही पृथ्वी रचली आहे. पण त्यांचा परमप्रिय भक्त चोळप्पा महाराज जेव्हा त्यांना सोडून जातो तेव्हा त्यांना खूप दुःख होतं. स्वामींचे असे निर्वाणीचे बोलणे ऐकून राणीसाहेबांच्या डोळ्यातही पाणीच आले. स्वामी आई आहे आणि स्वामींचे आपल्या बाळांवर किती प्रेम असते हे त्यांना स्पष्ट दिसले. स्वामी भक्त हो, चोळप्पांचे चरित्र आपण बघितले तर त्यामध्ये अनेक चढ उतार आहेत आणि प्रसंगी स्वामींनी त्यांना रागावले, शिव्यासुद्धा दिल्या. इतकेच नव्हे तर चोळप्पांचे वर्तमान कर्म प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष येणाऱ्या प्रार्थनेतून त्यांचे लवकरच निर्वाण होणार आहे याचे संकेत सुद्धा स्वामींनी दिले होते. थोडक्यात स्वामी गुरु त्यांना सतत मार्गदर्शनच करत होते. अर्थात यामागे त्यांचे प्रेमच होते. आणि काय करू, चोळप्पाची संगत सुटली, आता वियोग सहन होत नाही. यातून स्वामींचे चोळप्पांवरचे असणारे प्रेम दिसले. 7 जन्माचा सांगती गेला असं स्वामी त्या दिवशी सर्वांनाच सांगत होते. चोळप्पा महाराज स्वामींचा जरी 7 जन्माचा सांगती होता तरीही परमेश्वर स्वरूप असलेले श्री स्वामी त्यांचे विधी लिखित बदलू शकत नव्हते. खरं तर परमेश्वराला सुद्धा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही. परमेश्वर फार फार तर जन्म मृत्यू मागे पुढे करू शकतो. चोळप्पा एकदा त्याच्या घराजवळ स्वामींच्याच सांगण्यावरून स्वामींच्या समाधीसाठी खड्डा खणत होते. तेव्हा स्वामी खोचकपणे म्हणाले, चोळप्पा, यात तुला आधी घालीन आणि मग मी जाईन. शेवटी ते परमेश्वराचे शब्द, त्यामुळे तसेच घडले. स्वामींना सुद्धा नियतीच्या पुढे जाता आलं नाही. चोळप्पा महाराजांच्या जाण्याचा स्वामींना एवढा धक्का बसला होता, एवढं दुःख झालं होतं की चोळप्पा गेल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच स्वामींचे निर्वाण झाले. खरंच अशी भक्ती करावी की भगवंताच्या डोळ्यातही आपल्यासाठी पाणी यावं. धन्य ती माऊली, धन्य ते चोळप्पा महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.